नमस्कार. सानी कलारंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. मध्यंतरीचा माझा जो चला नाते जपूया त्या व्हिडिओखाली सतत काही जणांची विचारणा आहे, पर्सनल कॉमेंट्स मला टाकत आहे की म्हातारपणी एकत्र राहावं का? खरं सांगू, हा जरा थोडा नाजूक प्रश्न आहे आणि ह्या नाजूक प्रश्नाला मी माझ्या पद्धतीने, म्हणजे मी जी पद्धत आता अवलंबिली आहे, मला पण सून मुलगा आहे, त्यामुळे मी जी अवलंबिली आहे आणि तो खूप मला छान मध्य साधला आहे असं वाटतं. म्हणूनच मी तुम्हाला त्याचं उत्तर देऊ शकते, ठामपणे उत्तर देऊ शकते बरं का. लग्न मुलांचं झालं की एक 4-5 वर्ष एकत्र राहा किंवा एक 2-4 वर्ष तरी एकत्र राहा, म्हणजे सुनेमध्ये आणि आपल्या सगळ्यांमध्ये एक छान बॉन्डिंग तयार होतं बरं का. आणि नंतर जर आर्थिक शक्य असेल तर एका सोसायटीमध्ये 2 फ्लॅट घ्या. तेव्हा आपल्या गरजा कमी झालेल्या असतात आणि खूप भव्य म्हणजे मोठं घर पाहिजे असं नाही. तेव्हा अगदी 1 BHK 2 BHK आपल्या जशा आर्थिक ऐपतीप्रमाणे आपण घेऊ शकतो आणि मुलालासुद्धा त्याच सोसायटीमध्ये मुलाने घेतलं तर आपल्याला सोयीस्कर होतं. आणि अजून एक सांगते की अगदी एका फ्लोअर घ्यायचं नाही, समोरासमोर वगैरे असं घेऊ नका. कारण काय होतं माहिती आहे का, मग उठसूट डोकावलं जातं, काय करताय तुम्ही, काय करताय, आपण काहीतरी सुनेला सूचना करणार आणि मग उगीच एकमेकांमध्ये सतत नाक खुपसणं नकोच. त्याच्यापेक्षा एका बिल्डिंगमध्ये खाली वर घ्या किंवा आजूबाजूच्या विंगमध्ये घ्या. याच्यामुळे काय होतं, आपण मनाने एकत्र असतो, फक्त शरीराने दूर असतो आणि कधी हाक मारली तर आपण एकमेकांसाठी आहोत ही भावना खूप मोठी असते बरं का. आता काय झालं आहे माहिती आहे का, की औषधांमुळे किंवा लाईफस्टाईलमुळे आपलं आयुर्मर्यादा जी आहे, वयाची मर्यादा ही अगदी 70-75 सहज आपण गाठत आहोत. अगदी म्हणजे क्वालिटी लाईफ जगत असतो. औषधं छान म्हणजे बाजारात उपलब्ध आहे आणि ती घेऊन आपण अगदी 70-75 वर्ष आयुष्य छान जगतो. आणि मुलांची लाईफस्टाईल मात्र आता खूप बदलत चाललेली आहे. त्यांच्या कंपनीत जायच्या किंवा त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी जायच्या यायच्या वेळा बदललेल्या आहे. त्यामुळे त्यांची बसण्याची, उठण्याची, खाण्याची, इवन झोपण्याची सुद्धा वेळ बदलत चाललेली आहे. आपलीसुद्धा ज्येष्ठांची लाईफस्टाईल खूप बदलत चाललेली आहे. आपण आपले खूप छंद जोपासायला जातो, जे आपल्याला तरुणपणी करायला मिळालं नाही ते करायला जातो. तर दोघांच्याही लाईफस्टाईलमध्ये खूप आता फरक पडत चाललेला आहे. पूर्वी एकत्र कुटुंबात लोकं राहायच्या तेव्हा प्रत्येकाच्या इच्छा, मर्यादा म्हणजे म्हणतात ना, इच्छा, आकांक्षा या खूप मर्यादित होत्या. आता आपणसुद्धा नवज्येष्ठ आहोत, तर आपल्यासुद्धा इच्छा आपल्या असतात की आपल्याला हे करायचं आहे, हे करायचं राहिलेलं आहे. तर तेव्हा आपल्याकडे जर आर्थिक पुंजी असेल, ठेवायचीच आहे बरं का, आर्थिक पुंजी असेल तर आपणही आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो. आणि मुलांना घेऊ द्या भरारी, त्यांनाही जाणीव होऊ देत त्यांच्या जबाबदारीची. आपणही वेळप्रसंगी त्यांना आधार द्यायचाच. कायम त्यांच्याही मनात आलं पाहिजे की आपल्या मागे आपले आई-बाबा, आपले पॅरेंट्स ठामपणे उभे आहेत. दोघांमध्ये हे बॉन्डिंग लागतं बरं का, की त्यांनाही गरज असते आणि आपल्यालाही गरज असते. आणि ही गरज आपण आपल्या आत्ता जेव्हा आपण पेरू ना, तेव्हा आपल्याला म्हातारपण, आपलं अजून जे म्हातारपण उर्वरित आयुष्य आहे हे चांगलं जाऊ शकतं. काय होतं काही वेळेस की उत्तरार्धामध्ये एक दोघं तर जोडीदार एकदम जाऊ शकणार नाही. एक आधी जातो, मागं राहतो, कोणतरी मागं राहतं. अशा वेळेस पण आपल्याला एकमेकांची गरज असते किंवा काही वेळेस शारीरिक हतबलता आली असते, तेव्हा आपल्याला मुलांची गरज असते. अशा वेळेससुद्धा जर शक्य झालं तर वेगळं राहा, जवळ राहा आणि एकमेकांची घराच्या किल्ली मुलाकडे देऊन ठेवायची, मुलाकडे, सुनेकडे देऊन ठेवायची. म्हणजे आपल्याला समजा अगदी दार उघडता आलं नाही तर मुलं आपले दार उघडून आत येऊ शकतात आणि आपल्या सुखदुःखाला उभी राहू शकतात. आपणसुद्धा जेव्हा आपल्याला जशी गरज आहे, त्यांना गरज आहे, हे सतत जाणून एकमेकांनाही जाणीव राहिलीच पाहिजे. तरच एकत्र, म्हणजे फक्त शरीराने एकत्र राहणं हे महत्त्वाचं नाही आहे, तर मनाने एकत्र राहा. मनाने एकत्र राहून वेळप्रसंगी एकमेकांच्या अडीअडचणीला, नातवंडांना सांभाळायच्या वेळेस हे आपणसुद्धा आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. आपण जेव्हा हे बीज पेरू
तेव्हाच त्याचं नंतर वृक्ष होणार आहे, हे लक्षात ठेवा आणि आपलं म्हातारपण सुखकर करा. अजून एक जाता जाता सांगते की उठसूट म्हणजे म्हणतात ना, उठसूट एकमेकांच्या लाईफस्टाईलबद्दल आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, हे मुलांना सल्ला द्यायचा नाही. आपल्या वेळचा काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा, आत्ताची लाईफस्टाईल वेगळी, त्यांच्या म्हणतात ना बसण्या उठण्याच्या वेळा वेगळ्या. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरामध्ये छान राहू दे, आपणही आपल्या घरामध्ये आनंदात राहायचं आणि उर्वरित आयुष्य खूप मजेत जगायचं. बघा, तुम्हाला हा पटतो आहे का की एकाच बिल्डिंगमध्ये खाली वर किंवा एकाच सोसायटीमध्ये वेगवेगळ्या विंगमध्ये राहा आणि छान आनंदाने एकमेकांना सपोर्टिंग रोलमध्ये राहा आणि उर्वरित आयुष्य छान घालवा. मुलं येतातच हो, मुलं येतात, आपलीच असतात ती मुलं. आपण हाक मारायच्या आधीच हजर असतात. पण आपणसुद्धा आपल्याला जेवढं स्वावलंबी राहता येईल तेवढं राहायचं आणि मुलांना आपण छान भरारी घ्यायला हे करायचं की तुम्ही भरारी घ्या, आम्ही आहोतच, असं जर नातं ठेवलं तर अधिक आयुष्य न गुंतागुंत होत अधिक समृद्ध होतं. बघा, माझा विचार पटल्यास, अगदी तुम्हाला आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अगदी मनापासून शुभेच्छा. हे मी माझे स्वानुभवाचे बोल सांगते आहे आणि ह्यामध्ये मला खूप खूप छान समाधानी मी आयुष्य जगत आहे. तुम्हालाही असं आयुष्य जगायचं असेल तर नक्की असा विचार करा. परत एकदा खूप शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.